कधी कधी ज्या माणसाला सर्वाधिक अपमान सहन करावा लागतो तोच पुढे सर्वात खंबीर बनून उभा राहतो. कल्पना करा, तुमचा सख्खा भाऊ रोज संपूर्ण कार्यालयासमोर तुम्हाला अकार्यक्षम, नालायक आणि निरुपयोगी ठरवत असेल. पण एक दिवस जुन्या कागदपत्रांमध्ये तुम्हाला असं एक गुपित सापडलं ज्यामुळे त्याच्या कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा उलगडा होईल आणि तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल. अशा वेळी तुम्ही काय कराल? आजची गोष्ट अशाच एका साध्या कर्मचारीची आहे ज्याला प्रत्येकजण कमकुवत समजत होता. पण त्याच्याच हाती असा एक पुरावा लागेल जो एका गर्विष्ठ संचालकाचं संपूर्ण साम्राज्य एका क्षणात उद्ध्वस्त करून टाकेल. असं कुणालाही वाटलं नव्हतं. त्या जुन्या कागदपत्रांमध्ये नेमकं काय दडलं होतं आणि एका अपमानित कर्मचाऱ्यापासून तो सर्वात मोठ्या सत्याचा साक्षीदार कसा बनला हे जाणून घेण्यासाठी ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. निखिल कार्यालयाच्या एका कोपऱ्यात आपल्या टेबलावर बसून अनेक वर्षापासूनची जुनी कागदपत्र आणि हिशोब व्यवस्थित लावत होता. तेवढ्यात कार्यालयाचा संचालक राघव याने मोठ्याने त्याला हाक मारली आणि तात्काळ सर्व जुने हिशोब घेऊन बैठकीच्या दालनात ये असं सांगितलं. त्यावेळी इतर सर्व कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त होते. राघव हा निखिलचा मोठा भाऊ होता, पण कार्यालयात मात्र तो नेहमी कठोर आणि निर्दयी वरिष्ठाप्रमाणेच वागत होता. निखिलने पटकन आवश्यक कागदपत्र गोळा केली आणि भराभर चालत राघवसमोर जाऊन उभा राहिला. राघवने रागाने कागदांच्या ढिगाकडे बोट दाखवत म्हटलं, हे कसल्या पद्धतीनं काम केलं आहेस? आणि हे सगळे जुने हिशोब तू व्यवस्थित लावलेच नाहीस. आपल्या कार्यालयात लवकरच मोठी तपासणी होणार आहे, याची तुला अजिबात कल्पना नाही का? निखिलने शांतपणे आणि आदराने उत्तर दिलं, सर, मी सगळे हिशोब वर्षानुसार वेगळे लावले आहेत. प्रत्येक वर्षाचा खर्च, उत्पन्न आणि त्यासंबंधीची माहिती स्वतंत्र ठेवली आहे. त्यामुळे तपासणी करणाऱ्यांना सगळं सहज मिळेल आणि आपल्या कामात कोणतीही उणीव राहणार नाही. निखिलचं उत्तर ऐकून राघव उपरोधी खचत म्हणाला, तुझी ही पद्धत कोणत्याच कामाची नाही. उलट तू कार्यालयाचा मौल्यवान वेळ वाया घालवलास. त्यानंतर त्याने बोट दाखवत कडक आवाजात सांगितलं, काल संध्याकाळी मी तुला स्पष्ट सांगितलं होतं की सगळी कागदपत्र महिन्यानुसार लावायची आणि प्रत्येक महिन्याच्या माहितीसोबत त्या महिन्याच्या सर्व पावत्या जोडायच्या. पण तू माझं ऐकण्याऐवजी नेहमीप्रमाणे स्वतःच्याच मनाप्रमाणे वागलास आणि पूर्ण कामाची वाट लावलीस. निखिलने लगेच स्वतःची बाजू मांडत सांगितलं, सर, गेल्या आठवड्यात आलेल्या लेखी आदेशात स्पष्ट नमूद होतं की तपासणी वर्षानुसार होणार आहे. त्यामुळे मी त्याच आदेशाप्रमाणे काम केलं. त्यानंतर मला कोणताही नवीन लेखी आदेश मिळाला नाही. हे ऐकताच राघवचा आवाज आणखी चढला. तो तिथे उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांकडे पाहत म्हणाला, तुम्ही सगळ्यांनी नीट पहा. स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी हा माझ्याशी वाद घालत आहे आणि मला कार्यालयाचे नियम शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. याची काम करण्याची पद्धत तुमच्या सगळ्यांसमोर आहे. राघव सतत ओरडतच राहिला. तो म्हणाला, या मोठ्या कार्यालयाचा संचालक मी आहे. कोणतं काम कधी कोणाकडून आणि कसं करून घ्यायचं हे मला चांगलं माहीत आहे. पण तू फक्त एक साधा कर्मचारी आहेस आणि तुझी विचार करण्याची मर्यादा तिथपर्यंतच आहे. मोठे निर्णय किती महत्त्वाचे असतात आणि त्यांचे परिणाम काय होतात हे तुला कधीच समजणार नाही. हे कार्यालय योग्य पद्धतीने चालवण्यासाठी जितकी दूरदृष्टी आणि समज लागते ती तुझ्यात अजिबात नाही. म्हणूनच तू आजही एक कर्मचारी आहेस आणि मी या कार्यालयाचा प्रमुख आहे. निखिल शांतपणे मान खाली घालून उभा राहिला, कारण त्याला माहीत होतं सगळ्यांसमोर आणखी काही बोलला तर त्याचा अपमानच अधिक होईल. राघव पुढे म्हणाला, गेल्या महिन्यातही तू असाच निष्काळजीपणा केला होतास. मी तुला जुन्या ग्राहकांची नवीन यादी तयार करायला सांगितलं होतं. तेव्हाही अर्ध्यापेक्षा जास्त माहिती चुकीची लिहिली होतीस आणि आज पुन्हा तोच बेजबाबदारपणा दाखवलास. मला तर कळत नाही तू तुझी जबाबदारी नेमकी कधी समजून घेणार आणि एका चांगल्या कर्मचाऱ्यासारखं काम कधी शिकणार? निखिलने अगदी हळू आवाजात सांगितलं, सर, त्या यादीत मी सर्व जुन्या ग्राहकांची नावं आणि त्यांचे संपर्क योग्य लिहिले होते. फक्त काही जणांचे पत्ते बदलले होते. त्यांची पडताळणी बाकी होती आणि त्याबद्दल मी संबंधित विभागालाही आधीच कळवलं होतं. राघव लगेच त्याचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाला, तुझ्याकडे प्रत्येक चुकीसाठी एखादं ना एखादं कारण कायम तयार असतं. पण तुझ्यात काम करण्याची क्षमता कमी आहे हे मात्र तू कधीच मान्य करत नाहीस. तू फक्त वेळ पूर्ण करतोस आणि महिन्याच्या शेवटी ठरलेला पगार घेऊन निर्धास्त घरी जातोस. कार्यालयाची प्रगती झाली किंवा नुकसान झालं याच्याशी तुला काहीच देणं घेणं नसतं. राघव आणखी कठोर आवाजात म्हणाला, हे अजिबात समजू नकोस की तू माझा सख्खा भाऊ आहेस म्हणून मी तुझ्या इतक्या मोठ्या चुका दुर्लक्षित करीन. माझ्यासाठी या कार्यालयाचं हित सर्वात महत्त्वाचं आहे आणि जो माणूस या कार्यालयाच्या कोणत्याच कामाचा नाही त्याला इथे स्थान नाही. आजपर्यंत तू असं एकही काम केलं नाहीस ज्याचा या कार्यालयाला अभिमान वाटेल किंवा मला कधी असं म्हणता येईल की तू एखादं उत्तम काम करून आपल्या संस्थेचं नाव उज्ज्वल केलं आहेस. तुझं काम नेहमी साधारण दर्जाचं असतं आणि त्यापेक्षा अधिक चांगलं करण्याचा प्रयत्नही तू कधी केला नाहीस. निखिलने संयम राखत सांगितलं,
सर, मी माझ्या परीने पूर्ण प्रामाणिकपणे आणि मनापासून काम करतो. मला जी जबाबदारी दिली जाते ती वेळेत पूर्ण करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. राघव पुन्हा उपरोधिकपणे हसत म्हणाला, हो हो, तुझ्या प्रामाणिकपणाचा आणि मेहनतीचा परिणाम आम्ही रोजच पाहतो आहोत. गेल्या 10 वर्षात तू या कार्यालयाला नेमकं दिलं तरी काय? जिथून तू सुरुवात केली होतीस 10 वर्षानंतरही तू तिथेच उभा आहेस. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न तू कधीच केला नाहीस. काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचाही विचार केला नाहीस. तू कायम त्याच चौकटीत फिरत राहतोस आणि स्वतःलाच वाटतं की तू कार्यालयासाठी खूप मोठं काम करत आहेस. राघवने रागाने कार्यालयातील आणखी एका जुन्या कर्मचाऱ्याला जवळ बोलावलं आणि म्हणाला, खरं खरं सांग, निखिलचं काम खरंच त्या दर्जाचं आहे का, ज्याची या वेगाने प्रगती करणाऱ्या कंपनीला गरज आहे? तो कर्मचारी थोडा घाबरत आणि संकोचत म्हणाला, सर, निखिल मेहनती आहे, पण अनेकदा कामाची खरी गरज आणि त्यातील बारकावे समजून घेण्यात त्याच्याकडून चुका होतात. कर्मचाऱ्याचं उत्तर ऐकताच राघवने विजयी नजरेने निखिलकडे पाहिलं आणि मोठ्या आवाजात म्हणाला, ऐकलंस ना, ही फक्त माझी मतं नाहीत. या संपूर्ण कंपनीला चांगलंच माहीत आहे की तू किती अकार्यक्षम आणि अविचारी आहेस. आजपर्यंत तू कधीही एखाद्या मोठ्या विषयाचा सखोल विचार केला नाहीस. वेगवेगळ्या परिस्थितीकडे व्यापक दृष्टीने पाहण्याची समजही तुझ्यात निर्माण झाली नाही. तुझा सगळा विचार एका साध्या कर्मचाऱ्याच्या खुर्चीपुरताच आणि काही जुन्या कागदपत्रांपुरताच मर्यादित आहे. त्या चौकटीच्या पुढे जाऊन विचार करण्याची क्षमता तुझ्यात नाही. निखिलने धैर्य एकवटलं आणि म्हणाला, मला एकदाच एखादी मोठी जबाबदारी दिली तर मी सगळ्यांना सिद्ध करून दाखवू शकतो की मोठ्या जबाबदाऱ्याही मी तितक्याच सक्षमपणे पार पाडू शकतो. हे ऐकताच राघव मोठ्याने हसायला लागला आणि त्याची खिल्ली उडवत म्हणाला, तू आणि मोठी जबाबदारी? राघव उपरोधिक हसत म्हणाला, मोठ्या जबाबदाऱ्या नेहमी त्याच माणसाला दिल्या जातात ज्याच्यात आधीपासूनच काहीतरी विशेष क्षमता दिसते. तू इतकी लहानसहान कामं करताना असं काही विलक्षण करून दाखवलं आहेस की मी कंपनीची एखादी मोठी आणि नाजूक जबाबदारी तुझ्यावर सोपवावी. अरे, तुला काही जुनी कागदपत्र सुद्धा नीट लावता येत नाहीत आणि तू मोठ्या जबाबदाऱ्यांची भाषा करतोस. आयुष्यात तू कधीच कोणतं धाडस केलं नाहीस. नवीन वाट निवडण्याची हिंमत दाखवली नाहीस. कायम सुरक्षित आणि सोपा मार्गच निवडलास. आणि आता तुला वाटतं कष्ट न करता तुला ते उच्चपद मिळावं, जे अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनतीने, चिकाटीने आणि गुणवत्तेने मिळतं. राघव पुढे म्हणाला, माझ्याकडे नीट बघ. रात्रंदिवस मेहनत करून मी ही कंपनी आज या टप्प्यावर आणली आहे. प्रत्येक आर्थिक आणि प्रशासकीय अडचणीचा मी ठामपणे सामना केला आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मी कधी हार मानली नाही. पण तुझ्यात ती मूलभूत जिद्द आणि तळमळच नाही, जी मोठं यश मिळवण्यासाठी सर्वात आवश्यक असते. तू तर परिस्थितीशी लगेच तडजोड करतोस आणि त्याच साध्या अवस्थेत समाधान मानून बसतोस. निखिल शांतपणे म्हणाला, प्रत्येक माणसाची काम करण्याची पद्धत वेगळी असते आणि यशाचं मोजमापही प्रत्येकासाठी सारखं असू शकत नाही. मी माझ्या कामावर पूर्ण समाधानी आहे आणि मला खात्री आहे की माझी मेहनत कधीच वाया जाणार नाही. हे ऐकताच राघवने रागाने टेबलावर हात आपटला आणि म्हणाला, तुझी ही पोकळ आणि जुनाट विचारसरणी तुला आयुष्यात कधीच पुढे जाऊ देणार नाही. यशाचं फक्त एकच मोजमाप असतं आणि ते म्हणजे उत्कृष्ट परिणाम. आणि तुझे परिणाम तर शून्य आहेत. तू फक्त गोड आणि तात्विक बोलून स्वतःची खोटी समजूत काढत राहतोस. पण सत्य हे आहे की तुझ्या नोकरीत तू आजपर्यंत एकही मोठी गोष्ट साध्य केली नाहीस. माझी उंच भरारी आणि झपाट्याने झालेली प्रगती पाहून तू कायम मनात माझंच हेवा करत आलास, पण माझ्यासारखा यशस्वी होण्यासाठी मनापासून प्रयत्न मात्र कधीच केला नाहीस. निखिल दुःखी आवाजात म्हणाला, मला तुमच्या यशाचा मुळीच हेवा वाटत नाही. उलट तुम्ही इतकी मोठी प्रगती केली आणि आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल केलं, याचा मला मनापासून आनंद आहे. पण माझी एवढीच अपेक्षा आहे की कंपनीत माझ्या कामाची योग्य दखल घेतली जावी आणि विनाकारण माझ्यावर टीका केली जाऊ नये. राघव लगेच म्हणाला, ओळख नेहमी त्याच कामाची होते ज्यामुळे संपूर्ण कंपनीला आर्थिक फायदा होतो. तुझ्या टेबलावर पडलेल्या जुन्या कागदपत्रांचं आणि चुकीच्या पद्धतीने लावलेल्या निरुपयोगी हिशोबांचं मी काय कौतुक करू? तुझ्या मूर्खपणामुळे माझा आजचा पूर्ण मौल्यवान दिवस वाया गेला आहे. आता हे सगळं कठीण काम मला दुसऱ्या एखाद्या सक्षम माणसाकडून पुन्हा करून घ्यावं लागणार आहे. तू या संपूर्ण कंपनीवरच एक मोठं ओझं बनला आहेस. फक्त आपलं नातं आहे म्हणून मी इतकी वर्ष तुला गप्प बसून सहन करत आलो आहे. नाहीतर तू दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी असतास तर तुला खूप आधीच नोकरीवरून काढून टाकलं गेलं असतं. शेवटी राघवने निखिलकडे बोट दाखवत अत्यंत तुच्छतेने आणि अंतिम निर्णय ऐकवल्यासारख्या आवाजात म्हणाला, तुझ्यात अशी एकही गोष्ट नाही जी तुला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल. तू एक अगदी साधा माणूस आहेस. तुझा विचार साधा आहे. तुझी काम करण्याची पद्धतही पूर्णपणे जुनाट आणि साधी आहे आणि आयुष्यभर तू असाच साधाच राहशील. कितीही मेहनत केलीस तरी तू कधीच कोणत्याही उच्च पदासाठी योग्य ठरणार नाहीस. निखिल काहीही न बोलता बैठकीच्या दालनातून बाहेर पडला आणि थेट त्या लांब
मार्गिकेकडे निघाला, जी जुन्या हिशोबांच्या खोलीकडे जात होती. त्याने खिशातून चावी काढली, जुन्या जड दरवाजाचं कुलूप उघडलं आणि शांतपणे आत गेला. ती खोली कार्यालयाच्या सर्वात मागच्या भागात होती आणि तिथे रोज कुणाचंही येणं जाणं जवळजवळ होतच नसे. चारही बाजूंना मोठमोठी लोखंडी कपाटं उभी होती. त्यामध्ये अनेक वर्षांचे जुने हिशोब, कागदपत्र आणि वेगवेगळ्या काळातील नोंदी जपून ठेवलेल्या होत्या. निखिलने खोलीच्या मधोमध असलेला जुना लाकडी टेबल स्वच्छ केला आणि कामाची तयारी सुरू केली. येणाऱ्या आर्थिक तपासणीसाठी मागील 10 वर्षांचा संपूर्ण हिशोब अत्यंत बारकाईने व्यवस्थित लावायचा आहे याची त्याला पूर्ण जाणीव होती. त्याने उजव्या बाजूच्या पहिल्या कपाटाचं दार उघडलं आणि वरच्या कप्प्यातून जुन्या हिशोबांचं एक मोठं गाठोडं काढून टेबलावर ठेवलं. त्या गाठोड्यावर ठळक अक्षरात वर्ष लिहिलेलं होतं. त्याने त्याची दोरी सोडली आणि एकामागून एक सगळी कागदपत्र टेबलावर पसरवली. सर्वप्रथम रोजच्या खर्चाच्या पावत्या एका बाजूला ठेवल्या आणि मोठ्या व्यवहारांशी संबंधित कागदपत्र दुसऱ्या बाजूला ठेवू लागला. त्यानंतर प्रत्येक पावतीवरील तारीख आणि रक्कम जुन्या हिशोबांच्या मोठ्या वहीशी काळजीपूर्वक पडताळू लागला, जेणेकरून कुठलीही चूक राहू नये. हे काम अतिशय कष्टाचं आणि थकवणारं होतं, पण त्याला माहीत होतं त्याच्याकडून अगदी छोटीशी चूक जरी झाली तरी संचालक राघव पुन्हा एकदा सर्वांसमोर त्याचा अपमान करेल. जवळजवळ 2 तास तो त्याच टेबलावर वाकून बसून वेगवेगळ्या कागदपत्रांची गरजेनुसार छाननी करत राहिला. पहिल्या वर्षाचा संपूर्ण हिशोब जुळून आल्यावर त्याने सर्व कागदपत्र पुन्हा एका नव्या गाठोड्यात ठेवली आणि त्यावर स्पष्ट अक्षरात तपासणी पूर्ण असं लिहिलं. त्यानंतर तो दुसऱ्या कपाटाकडे गेला आणि तिथून जुन्या हिशोबांची आणखी अनेक गाठोडी काढून टेबलावर आणली. यावेळी त्या कागदपत्रांची अवस्था आधीपेक्षा अधिक खराब होती. काळाच्या खुणा त्यांच्यावर स्पष्ट दिसत होत्या. निखिलने अतिशय जपून ती जुनी आणि नाजूक कागदपत्र उघडली आणि त्यावरील फिकट झालेला मजकूर वाचू लागला. त्याच्या लक्षात आलं की काही पावत्यांवर स्वाक्षऱ्या होत्या, तर काहींमध्ये रकमेची संपूर्ण माहितीही लिहिलेली नव्हती. अशी सर्व अपूर्ण कागदपत्र त्याने एका वेगळ्या लिफाफ्यात ठेवायला सुरुवात केली, जेणेकरून नंतर त्यांची खात्री करता येईल. वेळ भराभर पुढे सरकत होता, पण निखिलच्या कामाचा वेग मात्र अजिबात कमी झाला नाही. तो अखंडपणे यंत्रासारखा काम करत होता आणि त्याचं पूर्ण लक्ष फक्त कागदपत्र योग्य पद्धतीने लावण्यावर होतं. त्याने हिशोबाची एक मोठी वही उघडली आणि त्यात नोंदवलेल्या सर्व खरेदीदारांची नावं नव्या यादीशी पडताळायला सुरुवात केली. जी नावं जुन्या यादीत होती पण नव्या यादीत नव्हती, ती त्याने वेगळ्या कागदावर लिहून ठेवली, जेणेकरून नंतर त्याच्या सर्व व्यवहारांचा तपशील तपासता येईल. त्या वहीचं शेवटचं पान उलटताच त्याला खाली एक छोटासा खाकी रंगाचा लिफाफा दिसला. ते वहीच्या बांधणीला चिकटला होता. त्याने ते उघडून पाहिला, पण ते पूर्णपणे रिकामा होता. मग त्याने तो रद्दीच्या टोपलीत टाकला आणि पुन्हा कामाला लागला. आता त्याला कपाटाच्या सर्वात खालच्या कप्प्यापर्यंत पोहोचायचं होतं. तिथे अशी कागदपत्र ठेवली जात होती ज्यांचा कार्यालयाच्या रोजच्या कामाशी काहीही संबंध नव्हता. केवळ खबरदारी म्हणून जपून ठेवलेले जुने अभिलेख तिथे होते. निखिल जमिनीवर बसला आणि खालचा कप्पा उघडला. तिथे अनेक जुनी गाठोडी आणि विखुरलेली कागदपत्र पडली होती. त्याने ती दोन्ही हातांनी गोळा केली आणि टेबलावर आणली. आवश्यक पावत्यांपैकी काही चुकून याच कागदपत्रांमध्ये मिसळले असतील अशी त्याला आशा होती. त्याने एक एक कागद उचलून वाचायला सुरुवात केली आणि तो कुठे ठेवायचा हे ठरवत गेला. त्यातील बहुतेक कागदपत्र जुन्या कर्मचाऱ्यांच्या रजेचे अर्ज किंवा कार्यालयीन साहित्य खरेदीच्या पावत्या होत्या, ज्यांची आता काहीच गरज उरली नव्हती. निखिलने असे सर्व निरुपयोगी कागद एका मोठ्या पेटीत टाकले, जेणेकरून नंतर ते कायमचे नष्ट करता येतील. त्यानंतर त्याने टेबलाच्या दुसऱ्या टोकाला ठेवलेली जुनी परवानगी पत्र पाहायला सुरुवात केली. ही ती कागदपत्र होती जी कार्यालयाच्या वेगवेगळ्या भागांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी जारी करण्यात आली होती. त्याने प्रत्येक परवानगी पत्रावर नमूद केलेला खर्च हिशोबात नोंदवलेल्या खर्चाशी पडताळून पाहिला. सर्व काही अचूक असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने ती कागदपत्र वेगळी आणि सुरक्षित ठेवली. सतत काम करत असल्यामुळे त्याच्या मानेत वेदना सुरू झाल्या होत्या. तरीही विश्रांती घेण्याऐवजी त्याने कामाचा वेग आणखी वाढवला, कारण आजच हे काम पूर्ण झालं नाही तर उद्या त्याला आणखी कठोर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं याची त्याला जाणीव होती. त्याने आणखी एक जुनं कपाट उघडलं आणि त्यामधल्या लाकडी कप्प्या एकामागून एक बाहेर काढू लागला. त्या कप्प्यांमध्ये जुन्या खरेदीदारांसोबत झालेल्या सुरुवातीच्या करारांच्या छायाप्रती जपून ठेवलेल्या होत्या. त्याने त्या सर्व प्रती तारखेनुसार लावल्या आणि प्रत्येक वर्षाच्या करारांची स्वतंत्र गाठोडी तयार केली. याच दरम्यान त्याला असे अनेक जुने करारही सापडले ज्यांची मुदत खूप पूर्वी संपली होती. त्याने तेही वेगळ्या पेटीत ठेवले. त्यानंतर तो पुन्हा त्या विखुरलेल्या कागदांच्या ढिगाऱ्याकडे गेला, जो त्याने कपाटाच्या खालच्या कप्प्यातून बाहेर काढला होता. तो भराभर उरलेली कागदपत्र पाहू लागला. तेवढ्या त्या ढिगाऱ्याच्या अगदी मधोमध त्याला एक जुनं पाकीट दिसलं. त्याचा रंग आणि अवस्था बाकीच्या सर्व गाठोड्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. त्यावर कोणत्याही विभागाचं नाव नव्हतं, कोणतीही तारीखही लिहिलेली नव्हती. ते अगदी साधं आणि कोणतीही ओळख नसलेलं होतं. निखिलने ते वेगळं वाटणारं पाकीट हातात घेतलं आणि नीट निरखून पाहिलं. त्याने ते उघडलं तर त्यात
वेगवेगळ्या प्रकारची अनेक कागदपत्र ठेवलेली होती. त्याने ती सर्व कागदपत्र बाहेर काढून टेबलावर पसरवली. पहिल्याच नजरेत त्याला जाणवलं की त्यांचा कार्यालयाच्या नेहमीच्या हिशोबाशी काहीही संबंध नव्हता. त्याने सर्वात वरचा कागद हातात घेतला आणि वाचायला सुरुवात केली. त्यावर एखाद्या अपरिचित आर्थिक खात्याची प्राथमिक माहिती लिहिलेली होती. त्याखालीही अशाच प्रकारची आणखी अनेक कागदपत्र होती. निखिलने ती सर्व आपल्यासमोर पसरवली आणि त्यावरील प्रत्येक बारकाईची माहिती काळजीपूर्वक वाचू लागला. ती एखाद्या आर्थिक संस्थेशी संबंधित कागदपत्र वाटत होती. त्यावर एका विशिष्ट खात्याचा क्रमांक आणि त्यासंबंधीची प्राथमिक माहिती नोंदवलेली होती. काही वेळ तो ती कागदपत्र बारकाईने पाहत राहिला. त्याच्या मनात विचार आला की कदाचित हे कार्यालयाचंच एखादं अतिशय जुनं आणि विस्मरणात गेलेलं खाते असावं. त्याची कागदपत्र चुकून निरुपयोगी नोंदीमध्ये मिसळली असावीत आणि नंतर कायमची फेकून देण्याच्या उद्देशाने खालच्या कप्प्यात ठेवली गेली असावीत. या संपूर्ण प्रकरणामागचं खरं सत्य जाणून घ्यायचं असा त्याने निर्धार केला. निखिलने ती रहस्यमय कागदपत्र हातात घेतली आणि खोलीच्या अगदी शेवटच्या कोपऱ्यात ठेवलेल्या जुन्या नमुन्याच्या संगणकाजवळ गेला. त्या संगणकाचा वापर फक्त जुने आणि गुंतागुंतीचे हिशोब तपासण्यासाठी केला जात असे. त्याने जुन्या लाकडी खुर्चीला ओढून घेतलं, त्यावर बसला आणि संगणक सुरू केला. काही क्षणात पडद्यावर पांढरा प्रकाश झळकला. निखिलने कार्यालयात वापरत असलेलं आपलं वापरकर्ता नाव आणि सांकेतिक शब्द एक एक करून टाईप केला, जेणेकरून तो कंपनीच्या मध्यवर्ती प्रणालीमध्ये प्रवेश करू शकेल. संगणक पूर्णपणे सुरू झाल्यानंतर त्याने वित्त विभागातील तो विशेष विभाग उघडला, जिथे कार्यालयातील सर्व जुनी आणि सध्याची आर्थिक खात्यांची माहिती अतिशय सुरक्षितपणे जतन करून ठेवलेली होती. त्याने टेबलावर ठेवलेल्या त्या जुन्या कागदावरून विशेष खात्याचा क्रमांक वाचला आणि अत्यंत काळजीपूर्वक एक एक अंक शोध चौकटीत टाईप करू लागला. काही क्षणातच पडद्यावर एक नवीन पान उघडलं. त्यामध्ये त्या रहस्यमय खात्याची संपूर्ण माहिती दिसत होती. निखिलने सर्वात आधी पडद्याच्या वरच्या भागाकडे पाहिलं, जिथे खातेदाराचं नाव आणि त्याची महत्त्वाची माहिती लिहिलेली असणं अपेक्षित होतं. त्याची नजर जशी त्या नावावर पडली तसा तो जागच्या जागी थिजून गेला. त्याला स्वतःच्या डोळ्यांवरच विश्वास बसत नव्हता. त्याने घाईघाईने दोन्ही हातांनी डोळे चोळले आणि पुन्हा एकदा पडद्याकडे पाहिलं. तिथे खातेदाराच्या नावाच्या जागी ठळक अक्षरात स्पष्टपणे त्याचंच नाव निखिल लिहिलेलं होतं. काही क्षण त्याला वाटलं इतक्या मोठ्या कंपनीत त्याचं नावाचा दुसराही एखादा कर्मचारी असावा, पण नावाखाली स्वतःचा आधार क्रमांक आणि घराचा पूर्ण पत्ता वाचताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो अगदी हाच आधार क्रमांक होता जो त्या क्षणी त्याच्या खिशात असलेल्या ओळखपत्रावर होता आणि तोच पत्ता होता जिथे तो अनेक वर्षांपासून राहत होता. म्हणजेच ते बँक खाते पूर्णपणे त्याच्याच नावावर आणि त्याच्याच वैयक्तिक कागदपत्रांच्या आधारे उघडण्यात आलं होतं. निखिलच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं. तो पूर्णपणे गोंधळून गेला. आयुष्यात त्याने त्या बँकेत कधीच खातं उघडलं नव्हतं. अशा कोणत्याही कामासाठी त्याने कधी सरकारी किंवा खाजगी कागदपत्रांवर स्वाक्षरीही केली नव्हती. पण मग त्याच्या नावाचा आणि त्याच्या कागदपत्रांचा वापर करून हे खाते नेमकं कोणी आणि कसं उघडलं? तो अजूनही जबरदस्त धक्क्यात होता. त्याने पडदा खाली सरकवला, जेणेकरून त्या खात्याची उर्वरित माहिती आणि खाते उघडल्याची तारीख पाहता येईल. ती तारीख पाहताच एक गोष्ट पूर्णपणे स्पष्ट झाली. हे खाते आजपासून बरोबर 5 वर्षांपूर्वी त्याच महिन्यात आणि त्याच आठवड्यात उघडण्यात आलं होतं, ज्यावेळी निखिलने त्या कंपनीत एक साधा कर्मचारी म्हणून काम सुरू केलं होतं. त्यानंतर त्याने थरथरणाऱ्या हातांनी त्या खात्यातील सर्व व्यवहारांची यादी उघडली. पडद्यावर खूप मोठी यादी दिसत होती. त्यामध्ये दिवस, आठवडे आणि महिन्यानुसार कोट्यावधी रुपयांचे व्यवहार नोंदवलेले होते. निखिलने एक एक नोंद काळजीपूर्वक वाचायला सुरुवात केली. ही रक्कम एखाद्या कर्मचाऱ्याच्या पगाराशी जुळणारी नव्हती. उलट प्रत्येक व्यवहार लाखो रुपयांचा होता. त्याने प्रत्येक नोंद बारकाईने तपासली. वेगवेगळ्या अज्ञात स्रोतांकडून हे पैसे त्या खात्यात जमा केले जात होते आणि काही दिवसांनी तेच पैसे दुसऱ्या एका अज्ञात परदेशी खात्यात पाठवले जात होते. हा सगळा पैसा नेमका कुठून येत होता आणि कुठे जात होता याची कोणतीही स्पष्ट नोंद तिथे नव्हती. निखिलने मागील सर्व वर्षांचे व्यवहार एकामागून एक तपासले. प्रत्येक वर्षात याच पद्धतीने कोट्यवधी रुपयांचे व्यवहार नोंदवलेले दिसले. पहिल्या वर्षी रक्कम तुलनेने कमी होती, पण जसजसा काळ पुढे गेला तसतशी या बेकायदेशीर व्यवहारांची रक्कम सतत वाढत गेली. शेवटी त्याने मागील 5 वर्षातील एकूण रक्कम मोजायला सुरुवात केली. आकडे इतके प्रचंड होते की त्यांची बेरीज करणं सुद्धा सोपं नव्हतं. त्याने अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक रक्कम मोजली आणि अंतिम आकडा समोर आला. तसं त्याच्या पायाखालची जमीन पुन्हा सरकली. गेली संपूर्ण 5 वर्ष त्याच्या नावावर कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीर आर्थिक व्यवहार सातत्याने सुरू असल्याचं त्याच्या लक्षात आलं. निखिलने आणखी सखोल तपास सुरू केला आणि त्या खात्याशी संबंधित प्रत्येक मंजुरी काळजीपूर्वक पाहू लागला. तेव्हाच त्याच्यासमोर सर्वात मोठं सत्य उघड झालं. त्या सर्व बेकायदेशीर व्यवहारांना मंजुरी थेट त्याच कंपनीच्या संचालकाच्या म्हणजेच त्याच्या सख्या मोठ्या भावाच्या राघवच्या वैयक्तिक खात्यातून देण्यात आली होती.
या संपूर्ण आर्थिक फसवणुकीमागे कोणताही बाहेरचा माणूस नव्हता. त्यामागे स्वतः राघवचाच अत्यंत धूर्त डाव होता. आपल्या रोजच्या बेकायदेशीर कमाईवर पडदा टाकण्यासाठी राघवने जाणीवपूर्वक निखिलला इतकी वर्ष एका साध्या कर्मचाऱ्याच्या पदावरच ठेवून दिलं होतं. तो रोज संपूर्ण कार्यालयासमोर त्याचा अपमान करत असे, त्याला कमी लेखत असे आणि विनाकारण त्याच्यावर दबाव आणत असे. यामागचं कारण एकच होतं, कंपनीतील कुणालाही किंवा कोणत्याही तपास यंत्रणेला या दोघा भावांवर संशय येऊ नये आणि निखिलची ओळख तसेच त्याची वैयक्तिक कागदपत्र वापरून स्वतःची संपूर्ण बेकायदेशीर कमाई कायदेशीर असल्याचा आभास निर्माण करता यावा. ही संपूर्ण धोकादायक योजना राघवने अनेक वर्ष रचलेल्या कटाचा सर्वात महत्त्वाचा भाग होती. त्याने निखिलला फक्त एक ढाल आणि गरज पडल्यास बळीचा बकरा म्हणून वापरलं होतं, जेणेकरून कधी हे प्रकरण उघडकीस आलं तर संपूर्ण दोष निखिलवर ढकलता येईल. हे सगळं लक्षात येताच निखिलने लगेच मागील 5 वर्षातील प्रत्येक बेकायदेशीर व्यवहाराच्या पावत्या आणि राघवने दिलेल्या वैयक्तिक डिजिटल मंजुरीच्या प्रती गोळा करायला सुरुवात केली. तो सलग 3 तास संगणकासमोर बसून राहिला. राघवविरुद्ध ठोस आणि निर्विवाद पुरावा ठरू शकणारी प्रत्येक कागदपत्र तो काळजीपूर्वक एकत्र करत होता. तेवढ्यात त्याची नजर एका अशा नोंदीवर पडली की त्याचं हृदय अक्षरशः दडपलं. ज्या दिवशी राघवने संपूर्ण कार्यालयासमोर त्याचा सर्वाधिक अपमान केला होता, त्याच दिवशी त्याच्या नावावरून कोट्यवधी रुपयांची एक प्रचंड रक्कम परदेशातील एका खात्यात पाठवण्यात आली होती. निखिलने एक मोठं तपकिरी पाकिट घेतलं आणि त्यामध्ये सर्व व्यवहारांची कागदपत्र, राघवचे गुप्त आदेश आणि त्याच्या नावावर तयार करण्यात आलेल्या त्या बनावट खात्याशी संबंधित प्रत्येक माहिती तारखेनुसार अत्यंत नीटनेटकेपणाने ठेवली. सर्व पुरावे पूर्णपणे तयार झाल्यावर त्याने ते जड पाकिट घट्ट पकडलं आणि थेट राघवच्या भव्य कार्यालयाकडे निघाला. वाटेत कोणत्याही कर्मचाऱ्याची त्याला अडवण्याची किंवा काही विचारण्याची हिंमत झाली नाही, कारण त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच असा ठाम निर्धार आणि आत्मविश्वास दिसत होता की प्रत्येकजण शांत झाला. निखिलने राघवच्या कार्यालयाचा जड लाकडी दरवाजा परवानगी न घेता जोरात उघडला आणि सरळ आत गेला. त्यावेळी राघव आपल्या मोठ्या आरामदायी खुर्चीत बसून एका महत्त्वाच्या परदेशी व्यावसायिकाशी भ्रमणध्वनीवर आनंदात बोलत होता. निखिलला अशा प्रकारे अचानक आपल्या खासगी कार्यालयात शिरलेलं पाहताच त्याने ताबडतोब संभाषण थांबवलं आणि रागाने खुर्चीतून उठून उभा राहिला. राघव मोठ्या आवाजात म्हणाला, तुझी इतकी हिंमत कशी झाली की परवानगी न घेता आणि काहीही न सांगता माझ्या कार्यालयात शिरलास? या मोठ्या कंपनीचे नियम आणि शिस्त तू पूर्णपणे विसरलास का? की आता तुला तुझ्या या साध्या नोकरीचीही काहीच पर्वा उरलेली नाही? निखिलने कोणतीही भीती न बाळगता ते जड खाकी पाकिट राघवच्या टेबलावर जोरात आपटलं आणि ठाम आवाजात म्हणाला, मी इथे तुझ्याकडून कार्यालयाचे नियम शिकायला आलेलो नाही. आज मी तुला गेल्या 5 वर्षांपासून माझ्या नावावर करून ठेवलेल्या तुझ्या प्रत्येक चोरीचा आणि फसवणुकीचा हिशोब दाखवायला आलो आहे. राघवने त्या जड पाकिटाकडे आश्चर्याने आणि किंचित घाबरलेल्या नजरेने पाहिलं. मग तो म्हणाला, काय निरर्थक बोलतो आहेस तू आणि या पाकिटात काय घेऊन आलास? निखिल शांत पण ठाम आवाजात म्हणाला, यात निरुपयोगी कागद नाहीत. यात तुझ्या सर्व बेकायदेशीर कमाईचे, काळा पैसा लपवण्यासाठी केलेल्या व्यवहारांचे आणि माझ्या नावाचा तसेच माझ्या ओळखपत्राचा गैरवापर करून तयार केलेल्या प्रत्येक बनावट कागदपत्राचे पुरावे आहेत. हे ऐकताच राघवचा चेहरा क्षणातच फिकट पडला आणि त्याच्या कपाळावर घामाचे थेंब उमटले. पण पुढच्या क्षणी त्याने स्वतःला सावरलं आणि खोटं हसत म्हणाला, बहुतेक जास्त काम आणि माझ्या मागच्या बोलण्याचा तुझ्या मनावर परिणाम झाला आहे. आता स्वतःच्या रोजच्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी तू माझ्यावर खोटे आरोप करत आहेस, हे लक्षात ठेव. मी या कंपनीचा सर्वात प्रभावशाली संचालक आहे. तुझ्या या निरर्थक आरोपांमुळे माझं काहीही बिघडणार नाही. निखिलने पाकिट उघडलं, त्यातून काही अत्यंत महत्त्वाची कागदपत्र बाहेर काढली आणि राघवच्या टेबलावर ठेवत म्हणाला, हे नीट पहा. या तुझ्या स्वाक्षऱ्या आहेत आणि हे त्या प्रणालीचे अधिकृत अभिलेख आहेत, ज्यांचा वापर करून तू दर महिन्याला लाखो आणि कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा माझ्या नावावर उघडलेल्या त्या बनावट बँक खात्यात पाठवत होतास. त्यानंतर काही दिवसांनी तोच पैसा परदेशातील खात्यांमध्ये पाठवला जात होता, जेणेकरून तुझी चोरी कुणाच्याही लक्षात येऊ नये. तू मला या कंपनीत कायम एक साधा कर्मचारी म्हणूनच ठेवलंस, कारण कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला किंवा तपास करणाऱ्या यंत्रणेला माझ्यावर संशय येऊ नये. माझ्या साध्या आणि प्रामाणिक नावामागे लपून तू तुझ्या काळा पैसा जमा करत राहिलास. रोज सगळ्यांसमोर तू मला विनाकारण बोलत लावत होतास, मला अकार्यक्षम, आळशी आणि निरुपयोगी म्हणत होतास, माझा अपमान करत होतास, जेणेकरून प्रत्येकाला असंच वाटावं की आपल्या दोघांमध्ये कोणतंच जवळचं नातं नाही आणि तू माझा तिरस्कार करतोस. पण खरं सत्य हे होतं की तू माझा फक्त ढाल म्हणून वापर करत होतास.
भविष्यात कधी सरकारी तपास झाला तर संपूर्ण दोष माझ्यावर टाकता यावा आणि तू स्वतः प्रामाणिक अधिकारी असल्याचा आव आणून सहज सुटावास, यासाठीच हा सगळा डाव रचला होतास. राघवने टेबलावर पडलेल्या स्वतःच्या स्वाक्षरी असलेल्या कागदांकडे पाहिलं आणि काही क्षण पूर्णपणे शांत राहिला. त्याला समजलं होतं की त्याचा सगळा डाव आता उघड झाला आहे. काही क्षणांनी त्याने आपला कठोर चेहरा बदलला आणि अतिशय चालाकपणे निखिलजवळ येत म्हणाला, ऐक निखिल, तू माझा सख्खा धाकटा भाऊ आहेस. आपल्या दोघांच्या नसानसांत एकाच वडिलांचं रक्त वाहत आहे. मी जे काही केलं ते फक्त आपल्या दोघांच्या चांगल्या भविष्यासाठी केलं. या जगात पैशाशिवाय कुणालाच मान मिळत नाही. हे सगळे कागद इथेच ठेव आणि हा विषय कायमचा विसरून जा. मी तुला शब्द देतो, उद्या सकाळीच तुला या कार्यालयाचा व्यवस्थापक बनवीन. तुझा पगार इतका वाढवीन की उरलेलं आयुष्य तू सुखात घालवशील. तुला जितके पैसे हवेत तितके मी आत्ताच रोख देतो. फक्त हे प्रकरण इथेच थांबव आणि कार्यालयात कुणालाही याची चाहूल लागू देऊ नकोस. निखिलने घृणा आणि संतापाने आपल्या मोठ्या भावाकडे पाहिलं आणि म्हणाला, तुला खरंच असं वाटतं का की तुझ्या घाणेरड्या आणि अप्रामाणिक पैशांनी तू मला विकत घेशील? तू फक्त माझा मान आणि माझं नावच खराब केलं नाहीस तर या मोठ्या कंपनीचा विश्वासही मोडला आहेस. तू आपल्या देशाच्या कायद्याशीही मोठी फसवणूक केली आहेस. माझ्या नावावर तुझा सगळा काळा पैसा जमा करून तू जो गंभीर गुन्हा केला आहेस त्याची किंमत मी तुझी लाच घेऊन कधीच चुकवणार नाही. तू मला फक्त बळीचा बकरा समजत होतास, पण आता तुझा हा घाणेरडा खेळ कायमचा संपला आहे. हे ऐकताच राघव पुन्हा संतापला. धमकीच्या सुरात तो म्हणाला, बहुतेक तू विसरलास की आज मी कोणत्या स्थानावर आहे आणि माझी ओळख किती मोठ्या सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत आहे. माझ्या विरुद्ध कोणतंही कायदेशीर पाऊल उचलायचा प्रयत्न केलास तर माझा प्रभाव वापरून मी तुलाच या काळ्या पैशाच्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ठरवीन. कारण ते संपूर्ण बेकायदेशीर खाते तुझ्याच नावावर आहे आणि सुरुवातीचे सर्व पुरावे थेट तुझ्याकडेच बोट दाखवतात. कायद्याच्या नजरेत सर्वात मोठा गुन्हेगार तूच ठरशील. आयुष्यभर तुला तुरुंगाच्या कोठडीत खितपत पडावं लागेल. तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस, म्हणून शांतपणे माझं ऐक. हे सगळे पुरावे मला दे आणि इथून निघून जा, नाहीतर तुझं आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. निखिल मात्र पूर्ण शांत आणि आत्मविश्वासाने म्हणाला, तुझ्या या पोकळ धमक्यांना किंवा कोणत्याही वाईट परिणामांना मी अजिबात घाबरत नाही. हे सर्व पुरावे या टेबलावर आणण्यापूर्वीच मी त्यांची प्रत तयार करून देशातील सर्वात मोठ्या तपास यंत्रणेकडे पाठवली आहे. त्या यंत्रणेचे वरिष्ठ तपास अधिकारी कोणत्याही क्षणी या कार्यालयाच्या दारात पोहोचतील. राघवने हे धक्कादायक शब्द ऐकताच त्याचे भान हरपलं. भीतीने त्याचं पाय थरथर कापू लागले. त्याने घाईघाईने टेबलावर ठेवलेल्या भ्रमणध्वनीकडे हात पुढे केला, जेणेकरून आपल्या प्रभावशाली आणि भ्रष्ट सरकारी ओळखीची तातडीने मदत मागता येईल. पण त्याचा हात भ्रमणध्वनीपर्यंत पोहोचण्याआधीच कार्यालयाबाहेरील मोठ्या मार्गिकेत अचानक मोठा गोंधळ सुरू झाला आणि पुढच्या क्षणी तपास यंत्रणेचे सशस्त्र अधिकारी वेगाने दरवाजा उघडून आत आले. त्या अधिकाऱ्यांच्या प्रमुखांनी वेगाने पुढे येत राघवसमोर उभं राहत कडक आवाजात सांगितलं, कंपनीच्या कोट्यवधी रुपयांचा अपहार, काळ्या पैशाचे सातत्याने केलेले बेकायदेशीर व्यवहार आणि आर्थिक फसवणूक या गंभीर व अजामीनपात्र गुन्ह्यामध्ये तुला तात्काळ अटक करण्यात येत आहे. राघव घाबरला. स्वतःचा बचाव करण्याचा निष्फळ प्रयत्न करत तो मोठ्याने म्हणाला, तुम्ही मला अशा प्रकारे कोणतीही पूर्वसूचना न देता अटक करू शकत नाही. या कंपनीच्या संपूर्ण प्रशासनाचे आणि आर्थिक व्यवहारांचे सर्व अधिकार माझ्याकडे आहेत. मी तुमच्या सगळ्यांविरुद्ध न्यायालयात कठोर कारवाई करीन. पण तपास अधिकाऱ्यांनी त्याचे एकही शब्द ऐकून घेतले नाहीत. दोन मजबूत अधिकाऱ्यांनी पुढे येत त्याचे दोन्ही हात घट्ट पकडले आणि त्याच्या मनगटात जड लोखंडी बेड्या ठोकल्या. काही क्षणातच राघवची खोटी प्रतिष्ठा, गर्व आणि अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला. आता तो मान खाली घालून उभा असलेला एक हतबल आणि लाजिरवाणा गुन्हेगार दिसत होता. तपास अधिकाऱ्यांनी राघवच्या खासगी कार्यालयातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं, त्याची वैयक्तिक कागदपत्र आणि निखिलने आणलेले सर्व महत्त्वाचे पुरावे आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी राघवला घट्ट पकडून कार्यालयाबाहेर नेण्यास सुरुवात केली. संपूर्ण कार्यालयातील कर्मचारी आपापलं काम सोडून बाहेरच्या मार्गिकेत जमले होते. नेहमी इतरांना कमी लेखणारा, सतत धाक दाखवणारा आणि गर्वाने वावरणारा त्यांचा संचालक आज स्वतः हातात बेड्या घालून, मान खाली घालून अटक होऊन जात असल्याचं दृश्य पाहून सगळेच थक्क झाले होते. तपास यंत्रणेच्या प्रमुखांनी राघवला बाहेर नेताना निखिलच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याचं कौतुक करत म्हणाले, तुझ्या प्रामाणिकपणाचा आणि धैर्याचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. योग्य वेळी ठोस पुराव्यांसह माहिती देऊन तू या संपूर्ण कंपनीला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलंस. आज हे भक्कम पुरावे तू आम्हाला दिले नसतेस तर हा धूर्त माणूस आपला सगळा काळा पैसा घेऊन कायमचा देशाबाहेर पळून गेला असता आणि आयुष्यभर गुन्ह्याच्या ओझ्याखाली तुझंच आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. निखिलने शांतपणे फक्त मान हलवली आणि मान खाली घालून गुन्हेगाराप्रमाणे चाललेल्या आपल्या गर्विष्ठ भावाकडे तो शांतपणे पाहत राहिला. पुढील काही दिवसात या मोठ्या अटकेची बातमी देशभरातील सर्व आर्थिक संस्थांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर कंपनीच्या मूळ मालकांनी आणि संचालक मंडळातील वरिष्ठ सदस्यांनी या गंभीर प्रकरणाच्या पुढील चौकशीसाठी आणि आवश्यक निर्णयांसाठी
राजधानी तातडीची महत्त्वाची बैठक बोलावली. त्या उच्चस्तरीय बैठकीत सर्व वरिष्ठ संचालकांसोबत निखिललाही त्याच्या प्रामाणिकपणामुळे विशेष निमंत्रण देण्यात आलं. बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणारे कंपनीचे प्रमुख मालक आपल्या जागेवरून उभे राहिले आणि सर्वांसमोर निखिलकडे पाहत म्हणाले, आमच्या इतक्या मोठ्या आणि प्रतिष्ठित कंपनीत इतकी वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार सुरू होता आणि आमच्या व्यवस्थेतील ही गंभीर त्रुटी आम्हाला वेळेवर लक्षात आली नाही. याचं आम्हाला अत्यंत दुःख आहे. पण त्याचबरोबर आम्हाला याचाही तितकाच अभिमान आहे की आमच्या कंपनीत तुझ्यासारखा प्रामाणिक, जबाबदार आणि सुज्ञ कर्मचारी कार्यरत आहे. स्वतःच्या नोकरीची आणि स्वतःच्या सख्ख्या भावाचीही पर्वा न करता तू सत्य आणि न्यायाची साथ दिलीस. या संपूर्ण गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तू अत्यंत समजूतदारपणे आणि व्यावसायिक पद्धतीने सखोल अभ्यास केलास. कोणत्याही भीतीला किंवा मोहाला बळी न पडता एक एक ठोस पुरावा गोळा करून सत्य जगासमोर आणलंस. तुझी क्षमता, तुझा प्रामाणिकपणा आणि तुझं उत्कृष्ट चारित्र्य यापेक्षा मोठा पुरावा दुसरा असूच शकत नाही. म्हणून आम्ही सर्व मालकांनी एकमताने निर्णय घेतला आहे की आजपासून तुला तुझ्या सध्याच्या पदावरून बढती देऊन संपूर्ण कंपनीचा मुख्य संचालक म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. हा सन्मान तुझ्या अतुलनीय प्रामाणिकपणासाठी आणि कंपनीप्रती असलेल्या तुझ्या निष्ठेसाठी तुला प्रदान केला जात आहे. निखिल आपल्या जागेवरून उभा राहिला आणि सर्व मालकांचे मनापासून आभार मानले. त्यानंतर तो शांत आणि नम्र आवाजात म्हणाला, मी फक्त माझं कर्तव्य पाडलं आहे. मला सर्वात जास्त आनंद याच गोष्टीचा आहे की आपल्या कंपनीची कष्टाची कमाई आता कायमची सुरक्षित झाली आहे. त्या अविस्मरणीय दिवसानंतर निखिलने प्रचंड उत्साहाने आणि नव्या जबाबदारीची पूर्ण जाणीव ठेवून आपल्या नव्या पदाचा कार्यभार स्वीकारला. आपल्या अथक मेहनतीच्या, चिकाटीच्या आणि नव्या धोरणांच्या बळावर त्याने कंपनीला पूर्वीपेक्षाही अधिक प्रगती आणि यशाच्या मार्गावर नेलं. दुसरीकडे त्याचा भाऊ राघव त्याला आर्थिक फसवणूक, गंभीर गुन्हे आणि देशाच्या विश्वासाला तडा दिल्याच्या आरोपांमध्ये न्यायालयाने 20 वर्षाच्या कारावासाची आणि कोट्यवधी रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. आता तो तुरुंगातील अंधाऱ्या कोठडीत बसून आपल्या कपटाचा, खोट्या गर्वाचा आणि आयुष्यात केलेल्या प्रत्येक चुकीच्या कृत्याचा पश्चाताप करत दिवस घालवत होता. निखिलचं आयुष्य मात्र पूर्णपणे बदललं होतं. तो कंपनीतील प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी आदरणीय, प्रामाणिक आणि आदर्श व्यक्ती बनला होता. सत्य आणि प्रामाणिकपणाची साथ देत त्याने खोटेपणा आणि गर्वावर कायमचा विजय मिळवला होता. आता त्याचं आयुष्य समाधान, आनंद आणि सन्मानाने भरून गेलं होतं. मित्रांनो, सत्य आणि प्रामाणिकपणा काही काळासाठी कमकुवत वाटू शकतात, पण शेवटी विजय नेहमीचा त्यांचाच होतो. एखाद्या माणसाला त्याच्या पदावरून, प्रतिष्ठेवरून किंवा इतरांच्या मतांवरून कधीही कमी लेखू नका, कारण अनेकदा सर्वात साधा दिसणारा माणूसच सर्वात मोठं सत्य जगासमोर आणतो. खोटेपणा, लोभ आणि गर्व काही काळासाठी माणसाला उंची देऊ शकतात, पण त्यांचा शेवट नेहमी अपमान आणि विनाशातच होतो. याउलट जो माणूस कठीण परिस्थितीतही संयम, प्रामाणिकपणा आणि योग्य मार्गाची साथ सोडत नाही, त्याला योग्य वेळी सन्मान, यश आणि न्याय हे तिन्ही नक्की मिळतात. मित्रांनो, तुम्ही ही गोष्ट कोणत्या शहरातून ऐकत आहात ते आम्हाला नक्की कळवा. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर या पसंती द्या, इतरांपर्यंत पोहोचवा आणि तुमचा प्रतिसाद नक्की द्या. तसेच आमच्या वाहिनींचं सदस्यत्व घ्यायला विसरू नका. माझी मेहनत तुम्हाला आवडली असेल तर तुमचा पाठिंबा नक्की द्या, जेणेकरून तुमच्यासाठी अशाच सुंदर आणि प्रेरणादायी गोष्टी मी पुढेही घेऊन येऊ शकेन. धन्यवाद.